नमस्कार, आपण पाहतात RK न्यूज. आम्ही आहोत माणगाव पंचायत समिती मतदारसंघामध्ये. माणगाव पंचायत समिती मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत ज्यांना अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे ते विलास नाईक सर आमच्या सोबत आहेत. जाणून घेऊया या मतदारसंघामधील त्यांचे अनुभव आणि त्यांच्या प्रचारामध्ये त्यांना जो पाठिंबा मिळत आहे त्याबद्दल त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्ते. आज पंचायत समिती माणगावमध्ये तुम्ही प्रचार करत आहात. राष्ट्रवादी काँग्रेसची तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे आणि ही उमेदवारी घेऊन तुम्ही प्रचार करत असताना तुम्हाला या मतदारसंघामध्ये कसा पाठिंबा मिळतो त्याविषयी जरा आम्हाला माहिती द्या. नमस्कार. मी माणगाव पंचायत समिती 131 घन क्रमांक या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत मला अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केलेला आहे आणि गेले 8 दिवस मी माझ्या माणगाव मतदारसंघामध्ये 20 गावं येतात आणि जिल्हा परिषद मतदारसंघ असा टोटल 40 गावांचा हा जिल्हा परिषद मतदारसंघ आहे. आणि माणगाव पंचायत समिती मतदारसंघाच्या 20 गावामध्ये जेव्हा मी फिरत असतो त्यावेळा जेव्हा जनतेचे प्रश्न ऐकून घेण्याची क्षमता जेव्हा माझ्यामध्ये निर्माण झाली त्यावेळा मी माझा जो संवाद आहे तो संवाद लोकांशी संवाद साधत असताना मी माझी भूमिका मांडली, माझी विकासाची भूमिका मांडली. माझी विकासाची भूमिका मी 10-15 वर्षे माझ्या ग्रामपंचायत सदस्य काम करत असताना माझ्या रामपूर गावामध्ये मी ज्या विविध योजना ग्रामपंचायतीच्या सहकार्याने किंवा गावच्या सहकार्याने मी विविध योजना आणल्या, त्या विविध योजनेच्या माध्यमातून लोकांचं जे सहकार्य मला लाभत आहे, गावचा पाठिंबा मिळतो आहे. माणगाव पंचायत समिती मतदारसंघातील 20 गावांच्या विविध न कळत किंवा त्यांच्या पाठीशी राहून किंवा त्यांच्या आशीर्वादाने मी केलेली कामं या माझ्या 8 दिवसाच्या मतदारसंघाच्या दौऱ्यामध्ये मला विकासाची पोचपावती किंवा जनतेचा आशीर्वाद हा भरभरून मिळतो आहे. एवढंच या लोकशाहीच्या तत्वामध्ये मला सांगावंसं वाटतं की विकास कामाच्या पाठीमागे केलेल्या कामाची पोचपावती हा जनतेच्या आशीर्वादातून मिळते. हे मला 8 दिवसाच्या दौऱ्यामध्ये लोकांच्या संवाद साधल्यामुळे मला निदर्शनास आलं. पंचायत समिती माणगावमध्ये तुम्ही निवडणूक लढवत असताना या भागातील अतिशय महत्वाचे प्रश्न किंवा तुमचा निवडून आल्यानंतर तुम्ही करणारे विकास कामं काय विजन घेऊन तुम्ही या निवडणुकीमध्ये उतरलात? जनतेशी थेट संवाद साधत असतेवेळी माझं विजन मी सांगितलं की लोकांच्या आशीर्वादाने मी जनतेमध्ये निवडून येणार आहे. त्या निवडून आलेल्यामध्ये लोकांच्या उत्तरदायित्व या नात्यानं मी शक्तीपूर्वक सांगतो आहे की पंचायत समिती आपल्या तरी मी संकल्पना ही मिशन मी सोडलेलं आहे आणि या सोडल्यानंतर रस्ते, पाणी, गटर, स्वच्छता या व्यतिरिक्त महिलांचे प्रश्न किंवा युवकांचे जे संवाद आहे किंवा युवकांचे जे प्रश्न आहेत ते युवकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याची माझी मिशन आहे ती मी पूर्ण करण्याचा मानस मी या पंचवार्षिक मध्ये करणार आहे. जेणेकरून आताच्या घडीला युवकांची शक्ती, महिलांची शक्ती ही सगळ्यात मोठी शक्ती आहे आणि शक्तीला त्या शक्तींची प्राधान्यक्रमाने प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आमच्या या RK न्यूजच्या माध्यमातून तुम्ही या मतदारसंघातील मतदारांना काय आवाहन कराल? मी माणगाव पंचायत समिती मतदारसंघातील सर्व मतदारांना आवाहन करतो आहे की मी 10-15 वर्षे काम करत असतेवेळी लोक माझ्या रामपूर गावाचा मला आशीर्वाद मिळाला, आजूबाजूच्या गावच्या लोकांचा आशीर्वाद मिळाला. 20 गावातील लोकांना मी आवाहन करतो या पंचवार्षिक मध्ये मी जनतेशी थेट संवाद साधून जनता, स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामपंचायत प्रशासन यांच्याशी समन्वय साधून एक संकल्पना मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे आणि मला आवाहन करायचं आहे की लोकशाहीमध्ये विकास या कामाला पोचपावती तुम्ही मिळावी, तुमचा आशीर्वाद मिळावा आणि आशीर्वाद तुम्ही मताच्या रूपाने मला द्याल हीच मला आशावाद आहे. निश्चितच तो मला मिळणार आहे असा मी सर्व मतदारांना आवाहन करतो की मला तुम्ही या पंचवार्षिक मध्ये या पंचायत समिती निवडणुकीमध्ये मला विजयी करा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर. या ठिकाणी पंचायत समिती माणगाव मध्ये तुम्ही उमेदवार म्हणून उभा आहात राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत आणि या ठिकाणी तुम्हाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा.